आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। वनपरिक्षेत्रात भर उन्हाळ्यात पडले पाणवठे कोरडे ठाक। निलंगा वनविभागाचा निष्काळजीपणा वन्यजीवांच्या मुळावर। निलंगा वनविभाग अंतर्गत असलेल्या वनपरिक्षेत्रात भर उन्हाळ्यात पाणवठे कोरडे ठाक पडले असून निलंगा वनविभागाचा निष्काळजीपणा वन्यजीवांच्या मुळावर उठला आहे। निलंगा तालुक्यातील लांबोटा केळगाव वनविभागातील मागच्या 2 महिन्यापासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे प्राणी रात्रंदिवस आपली तहान भागवण्यासाठी रस्त्यावरती शेतात येत आहेत। त्यामुळे अनेक वेळा अपघात होऊन कित्येक प्राण्यांना अपंगत्व आलं आहे, तर कित्येक प्राण्यांनी आपला जीव गमावला आहे। या रस्त्यावरती फिरणाऱ्या प्राण्यांना धडकून कित्येक प्रवासी वाहनधारकांना अपंगत्व आलेलं आहे। कित्येक लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे। याचे कारण मागच्या 2 महिन्यापासून तापमान वाढलं आहे। तरी लांबोटा केळगाव वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे। वनविभागामध्ये अनेक पाणवटे बांधलेले आहेत, पण ते आता सध्या स्थितीला कोरडे ठाक पडले आहेत। एकीकडे शासनाकडून पाण्याच्या नावाने भरपूर पैसा उकळला जातो, तर दुसरीकडे ते पाणवटे कोरडे ठाक ठेवून प्राण्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम लांबोटा केळगाव वनविभागाचे कर्मचारी करत आहेत। त्यामुळे लातूर ते निलंगा जहिराबाद हायवेवर रात्रंदिवस फिरणारे हरिण, काळवीट यांचे अपघात होत आहेत। हे होऊ नयेत म्हणून लांबोटा वनविभाग येथील वनरक्षक अधिकारी बेडगणे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही आता सध्या वनविभागातील पाणवटे दुरुस्त करत आहोत। 4 ते 8 दिवसामध्ये पाणवटे दुरुस्त करून पाणी सोडणार आहोत असं सांगितलं। केळगाव येथील शेतकरी शंकर चव्हाण यांची शेती लांबोटा केळगाव वनविभागाच्या शेजारी असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता मागच्या बऱ्याच दिवसापासून लांबोटा केळगाव वनविभागामध्ये कुठल्याही पाणवट्यात पाणी सोडलेलं नाही। त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय। उन्हाळा जवळपास अर्धा संपलेला आहे, राहिला फक्त 2 महिने, तर हे वनविभागाचे लोक पाणवट्यातच पाणी सोडणार कधी? हरण, काळवीट रात्रंदिवस शेतात पाणी पिण्यासाठी येतात। पाणी पिऊन जाता जाता शेतकऱ्यांचे अनेक पिकाचं नुकसान करून जात आहेत आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करणार कधी? जर याच पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास होत राहिला तर वन विभागाने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी। विभागाने पाणवटे स्वच्छ करून वनक्षेत्रातच वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे।